सोलापूर शहर गुन्हे शाखेने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातील लिपिक वसीम खान आणि सागर राजपूत यांनी अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार केली। या रॅकेटमध्ये अहिल्यानगर येथील शिक्षक विजय गर्जे यांच्यासह राजेश जाधव, महेश बारगजे, राजेश चव्हाण यांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। आरोपींनी बनावट पत्त्यांचे पुरावे आणि खोटे आधार कार्ड तयार करून 45% कर्णबधिरत्वासह इतर अपंगत्वाचे खोटे दाखले मिळवले होते। या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। जुलै 4 तारीखला सदर बाजार पोलीस स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर वैद्यकीय अधिष्ठाता श्री डॉ. जयकर यांच्या फिर्यादवर गुन्हा क्रमांक 554/2026 BNS 318/4 337 338 340-2 233 235 35 अन्वये गुन्हे दाखल करून तपास सोलापूर शहर पोलिसांच्या क्राइम ब्रांचने केलं आणि त्या तपासात अशा निष्पन्न झालेल्या आहेत। हॉस्पिटलमधून जे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते बनावट आधार कार्ड वगैरे बनवून जे सोलापूर जिल्ह्यात रहिवासी नसलेल्या लोकांना पण मिळवून दिलेले आहेत या दृष्टीने। आणि त्यात जे इनिशियल होतं ते अक्यूज्ड राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर ते हे कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर या ठिकाणी शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता अशा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र 11 मे 2026 रोजी बनवून घेतले म्हणून फिर्यादला उल्लेख आहे ते निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार ACP क्राइम डॉ. अश्विनी पाटील, DCP क्राइम श्री दिलीप पवार, PI क्राइम श्री माने आणि त्यांच्या टीमनी तपास सुपरवाइज करून API श्री शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण टीमनी तपास आतापर्यंत जे केलेले आहेत त्यात 8 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत। त्या 8 आरोपीपैकी राजेश जाधव हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेतलेले आहे। त्यात एजंट म्हणून काम केलेले 3 जण आहे, महेश बारगजे, राजेश धवन हे राहणार आहेत अहिल्यानगरचे आहे, विजय गर्जे हे पण अहिल्यानगरचे आहे, अरुण शिंपी हे आहेत राहणार नाशिकचे आहे। यात आतापर्यंत तपास दरम्यान हे अरुण शिंपी ओव्हरऑल गुन्ह्याचे सूत्रधार असा दिसून येत आहे। त्यानंतर वासिम शौकत खान वय 42 वरिष्ठ लिपिक नेमणूक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आणि सागर राजपूत हे पण वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आणि डॉ. सतीश कनाके निवासी वैद्यकीय अधिकारी नेमणूक सध्या आहे जिल्हा महिला व बाल रुग्णालय सोलापूर यांनाही अटक करण्यात आलेले आहेत। हे कनाके यांच्या आता 7 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेला आहे। यात सिव्हिल हॉस्पिटल येथे जे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्यात आले त्यासाठी वापरण्यात आलेले जे काही संगणक इतर साहित्य आणि कम्प्युटर्स वगैरे सर्व जप्त करण्यात आलेले आहेत। पुढील तपासा दरम्यान आम्हाला 1/1/2025 पासून
31/6/2026 पर्यंतच्या कालावधीत एकूण 3,714 प्रमाणपत्र दिलेले आहेत. त्या 3,714 प्रमाणपत्र पैकी किती प्रमाणपत्रात संशय आहे याबद्दल चौकशी आता सुरू आहे. आणि आता इनिशियल स्टेजला 8 प्रमाणपत्र हे तज्ञाची तपासणी न होता वितरित झाल्याच्या निष्पन्न झालेले आहे. आणखी हे तपास चालू आहे. यात व्यापम अजून वाढण्याच्या दाट शक्यता आहेत. हे जे विशेष चमू जे काम करत आहे त्यांनी आतापर्यंत खूप प्रोफेशनली काम करून सखोल चौकशी केलेल्या आहेत. यापुढेही आणखी किती लोक जे सोलापूरचे रहिवासी नाहीये त्यांना अशा बनावट आधार कार्ड वगैरे इतर गोष्ट बनवून इथून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत, त्याबद्दल पूर्ण चौकशी होईल आणि सर्व आरोपींना कायद्याच्या समोर आणणार आहेत. या काम आतापर्यंत जे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्याबद्दल मी डॉक्टर पाटील, श्री पवार, श्री माने, API श्री खेडकर, API भरत संजन शिवे आणि त्यांच्या चमूच्या सर्व अंमलदार विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा बिंगारे, सूरज पवार, ASI श्री अंकुश भोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धीरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, श्री बाळासाहेब काळे, सतीश काटे आणि सायबर पोलीस स्टेशनच्या प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांच्या सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो.